नमस्ते मुलांनो, कसे आहात? आज आपण विषय मराठी घेणार आहोत. आज आपण मराठी विषयामध्ये झोपाळा गेला उडून हा धडा शिकणार आहोत. पहा, चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? पहा आणि ऐका. एका तळ्यात 2 बेडूक होते. एकदा त्यांना पाण्यात 2 खांब दिसले. त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधली. वेलीचा छानदार झोपाळा तयार झाला. दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले. तोच काय गंमत झाली. अचानक झोपाळा उडू लागला. ते 2 खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटापट पाण्यात उडी घेतली. पहा मुलांनो, या चित्रामध्ये तुम्हाला पहा, पहिलं चित्र. बेडकांना पाण्यात काय दिसले? बेडकांना पाण्यात 2 खांब दिसले. त्यांनी खांबांना काय बांधले? त्यांनी खांबांना एक वेल बांधली. पहा पुढच्या चित्रामध्ये. बेडकांनी वेलीचा काय तयार केला? बेडकांनी वेलीचा झोपाळा तयार केला. बेडूक झोपाळ्यावर बसून काय करू लागले? बेडूक झोपाळ्यावर बसून झोके घेऊ लागले. आणि जेव्हा ते झोके घेऊ लागले तेव्हा काय गंमत झाली? अचानक तो झोपाळा उडू लागला. पहा पुढे. नंतर ते 2 खांब होते का रे खरोखरचे? नाही, तर ते 2 खांब नसून एका बगळ्याचे पाय होते. आणि हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा बेडकांनी काय केलं रे? बेडकांनी पटापट पाण्यात उड्या घेतल्या. अशा प्रकारे ही गोष्ट आहे. सर्वांनी ही गोष्ट आईबाबांना सांगायची आहे. धन्यवाद.